देवणी खुर्द येथे शांतीदूत बौद्ध विहार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिन विविध कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले। युवा क्रांती कला मंच, सोलापूर कला पथक, ग्रामीण महिला विकास संस्था देवणी यांच्या संयुक्त विद्यमाने हिंसा, बालविवाह, हुंडाबंदी, व्यसनमुक्त तणाव या विषयावर कला पथक यांनी सादर केली आहे। देवणी तालुक्यातील देवणी खुर्द येथे शांतीदूत बौद्ध विहार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, सरपंच यशवंत कांबळे, मनोहर पाटील, रमेश कांबळे, राष्ट्रवादीचे नेते अनिल कांबळे, माननीय पोलीस पाटील तुकाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते अमरदीप बोरे, शेतकरी संघटनेचे नेते राजाराम पाटील, तंटमुक्ती अध्यक्ष संजय गरड, ग्रामपंचायत सदस्य राजू कारभारी, बीट अंमलदार शौकत सय्यद, राष्ट्रवादीचे नेते प्रशांत कांबळे, पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांच्यासह महापुरुषांची वंदना त्रिसरण पंचशील घेण्यात आली। तसेच ग्रामीण महिला विकास संस्था देवणी निर्धार समानतेचा प्रकल्पाच्या माध्यमातून पहाट समानतेचे अभियान राबवण्यात आले। तसेच कृष्णा इंगोले, नागनाथ सूर्यवंशी, रमेश जाधव, सरोजा शिंदे, सत्यशीला सरवदे, प्रेरक प्रेरिका, युवा क्रांती कला मंच, सोलापूर कला पथक, हनुमंत सलगर, रक्षिता सलगर यांच्या टीमने कला पथक सादर केले। यावेळी माजी सरपंच चंद्रकला कांबळे, अंगणवाडी कार्यकर्ती दैवशाला कांबळे, सरोजा गायकवाड, मदतनीस हौशाबाई सारगे, अविद्या सूर्यवंशी, करुणा कांबळे, प्ररिका, शोभा रणदिवे एलपी, किरण कांबळे, व्यंकट कांबळे, वसंत रणदिवे, अरुण कांबळे, परमेश्वर रणदिवे, भरतगिरी, प्रकाश मेहत्रे आदी ग्रामपंचायत कार्यालय येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अभिवादन करण्यात आले। या शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण मोरे, तेजेवाड डीआर विद्यार्थ्यांसह अभिवादन करण्यात आले। देवणी खुर्द येथे शांतीदूत बौद्ध विहार येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिन हा विविध कार्यक्रम घेऊन अभिवादन करण्यात आले। वलांडी वार्ता लाईव्ह न्यूज, देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.